परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ओळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये राबवण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बदलतं हवामान यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या संकटाचा विचार करून जलसंधारणाच्या दृष्टीने करण्यात येणारे विहिरींचं पुनरुज्जीवन प्रकल्प महत्त्वाचा आहे। आनंदनगर बस डेपो, ठाणे महानगरपालिका उद्यान, कासरडोली तसंच कृष्णा ग्रीनलँड पार्क परिसरातील प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा यावेळी परिवहन मंत्री आणि प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला। अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून त्या पुन्हा जलस्रोत म्हणून सक्षम करण्याचं काम या माध्यमातून होत आहे। आजच्या काळात विकास कामांसोबत पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनालाही तेवढंच महत्त्व देणं आवश्यक आहे। भूजल पातळी वाढवणं, पावसाचं पाणी साठवणं आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। पडताळणी दौरा होता, किती विहिरींचा होता ओळा माजिवडा विभागात आणि काय सूचना करण्यात आल्या? उष्णतेची लाट आहे, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अतिशय तापलेला आहे। मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका और एमएमआर क्षेत्रातील अनेक महापालिकेने पाणी बचतीसाठी जास्तीत जास्त पाणी कमी वापरण्याचा व्हावा असं आवाहन केलेलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत। पाणी कपात 10% केलेली आहे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांनी आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प राबवले, त्यापैकी विहिरीचं संवर्धन, जतन करणं आणि त्या विहिरीमध्ये आरो प्लांट लावून त्या पाणी हे सर्वसामान्य जनतेला पिण्यायोग्य कसं होईल यासाठी मला 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 12 विहिरीचं लोकार्पण मी केलेलं आहे। अजूनही जवळजवळ 41 विहिरी या भविष्यामध्ये आपल्याला आरो प्लांट लावून सर्वसामान्य जनतेला पाणी कसं त्यातलं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। पाणी हे मिळत असताना ह्या विहिरी ज्या होत्या त्या वाळीत टाकल्यासारख्या होत्या। ह्या विहिरीमध्ये जे पाणी होतं ते अस्वच्छ झालं होतं, त्याला आम्ही स्वच्छता केलं। त्यामध्ये गटार किंवा ड्रेनेजचं जे पाणी जात होतं ते आम्ही त्याचे जे वाट होत्या त्या बंद केल्या आणि त्यामुळे एक चांगला जलस्रोत निर्माण झाला। नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले आणि त्यामुळे हे पाणी आता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी सुद्धा योग्य ठरणार आहे। भविष्यामध्ये आता 12 विहिरी झाल्या, परंतु पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असा प्रकल्प आम्ही राबवतोय जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल। ठाणे रेल्वे स्थानकातील विविध विकास कामांना गती देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे DRM यांनी बुधवारी संयुक्त पाहणी दौरा केला। या दौऱ्यात स्थानक परिसरातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला। तसंच अपूर्ण कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आले। ठाणे रेल्वे स्थानकांवर नवीन सार्वजनिक शौचालय, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरील सरकते जिने, प्रवाशांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय कक्ष सुरू करणं तसंच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करण्यावरही भर देण्यात आलाय। DMARTच्या CSR निधीतून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करत काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। या पाहणी दरम्यान ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्यानं पावसाळ्यात रुळांवर पाणी साचण्याची समस्या कमी होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। तसंच मुलुंडच्या दिशेला नव्या पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात आले। लवकरच ठाणे पूर्वेकडील सॅटिस पुलावरून TMT बस वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। याशिवाय ठाणे स्थानकावर भविष्यात 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याच्या कामालाही गती देण्याबाबत चर्चा झाली। नवी मुंबई परिसरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन रेल्वेच्या मालकीचं मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी देखील या बैठकीत करण्यात आली।
दरम्यान बीकेबीन परिसरातील रहिवाशांना देण्यात आलेल्या निष्कासन नोटिसांबाबत स्थानिकांना दिलासा मिळावा यासाठी तोडगा काढण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील विकास कामांना वेग मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तर हे पावसाळ्यापूर्वी तुम्हाला सांगू का, या स्टेशनमध्ये इंटरनल टनेलच्या मार्फत पूर्ण एक नवीन लाईन आम्ही टाकलेली आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म पाण्याखाली जात होते ते जाणार नाहीत. आणखी काही समस्या असतील, पाणी जिथे चोकअप होईल ते सुद्धा दूर केल्या जातील. आणि खूप मोठं ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे. प्लॅटफॉर्मच्या काय लाईन आहे त्याच्या खालून आपण एक पाईप टाकलेलं आहे, इंटरनल पुश हे करून, म्हणजे ट्रॅकला कुठेही धक्का न लावता, आणि त्याच्यामुळे जे काही पाणी साचणार आहे त्याचा तो प्रश्न दूर होईल. प्लॅटफॉर्म पाण्यामध्ये जातात यावर्षी आपण बघूया. आणि जिथे जिथे पाणी चोकअप होतं ते सुद्धा साफ करण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्यावरती वॉच करत आहोत. स्वतः DRM या स्टेशनला आलेले आहेत आणि स्टेशन मास्तर आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की काम जरा युद्ध पातळीवरती व्हायला पाहिजे. एक प्रोजेक्ट जो आहे पुनर्विकासाचा ठाणे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे, तो देखील पास झालेला आहे. केंद्राने पास केलेला आहे, अश्विनी वैष्णव यांनी पास केलेलं आहे. अजून त्याचं काम या ठिकाणी सुद्धा दिसून येत नाही. काम दोन्ही बाजूनी काम सुरू आहे. फक्त जो निधीचा जो विषय आहे त्यालाही तत्वता मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे बोर्डाकडे तो विषय गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी स्टेशन होणार आहे त्या ठिकाणच्या काही घरं असतील त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात कालच मी स्वतः त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक माझ्या समवेत होते. केबलिंगचं काम सुरू आहे आमच्या लेप्रसी कॉलनीमधून. त्या ठिकाणी टाटाचा जो काही टॉवर आहे तो शटडाऊन मिळालं की त्या 1-2 तासाचं काम आहे. केबल टाकलेली आहे, ते जॉईंटचं काम सुरू आहे. म्हणजे सर्व पातळीवरनं काम सुरू आहे. निधी लवकरात लवकर मिळेल. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे असतील, हे सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत. एक राजकारणातला एक शेवटचा प्रश्न घेतो. आष्टीकर असतील किंवा इतर जे 4 ते 5 खासदार आहेत ठाकरेंचे, त्यांचे गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी वाढलेल्या आहेत. नेमकं काय सुरू आहे? ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झालं? सध्या या ठिकाणी मी 12 डब्यांची जी गाडी आहे, 15 डब्यांची गाडी कशी या स्टेशनला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकेल, ती चालू शकेल, या संदर्भात चर्चा करण्याकरता आलेले आहेत. ही चर्चा आपण नंतर करू. शिवसेनेच्या खासदारांची गाडी पण वाढणार आहे म्हणजे? मी आता 12 डब्यांची गाडी आहे, आता 15 डब्यांची गाडी कशी या स्टेशनला जास्तीत जास्त थांबतील याविषयी आम्ही आजची बैठक आहे. DRM सर, एक सवाल है, जो भी आज इतने मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज. ठाणे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील मतदार संख्या, मतदार केंद्रांची रचना आणि आगामी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देताना सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार संख्या 74,72,270 इतकी असल्याचं सांगितलं. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 39,56,586 तर महिला मतदारांची संख्या 35,14,218 एवढी असून याशिवाय जिल्ह्यात 1,466 इतर मतदार, 1,016 अनिवासी भारतीय मतदार, 2,05,329 तरुण मतदार, 40,082 दिव्यांग मतदार आणि 52,220 ज्येष्ठ नागरिक मतदारांची नोंद आहे. जिल्ह्याचा सरासरी जेंडर रेशो 888 इतका असून ओळा माजिवडा हा 5,72,958 मतदारांसह जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. तर सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात असून येथे 2,94,314 मतदार आहेत. मतदान केंद्राच्या रचनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी जिल्ह्यात सद्य परिस्थितीत एकूण 6,994 मूळ मतदान केंद्र असल्याचं सांगितलं.
आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या कार्यक्रमासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अहर्ता दिनांक निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं. या मोहिमेची पूर्वतयारी, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि आवश्यक छपाईचं काम 20 जून ते 29 जून या कालावधीत पूर्ण केलं जाणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देतील. प्रशासकीय प्रक्रियेनुसार 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण केलं जाईल आणि 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना आपले दावे आणि हरकती 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. कमिशनर असतील, नगरपालिका आणि नगरपंचायतचे CEO असतील, यांच्यासोबत माझी बैठक झालेली आहे. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आणि आपल्याला जे समितीनी आहे, कारण काही समित्या आता काही गठीत केल्यात आणि काही होणे बाकी आहे, तर त्या समितीनी आहे कसं कामकाज करायचं आहे या पद्धतीनं समन्वय बैठक माझी झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यांचा व्याप मोठा असल्यामुळे समन्वयामध्ये हे काम व्यवस्थित पार पाडलं जाईल या पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता फॉलो करण्यासाठी आपण प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांना कळवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स काही आलेल्या आहेत. 2016 आहे, त्याच्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईडलाईन्स आल्या होत्या, त्या सगळ्या शेअर केल्या. त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये मुख्यत्वे एक भाग जो येतोय की ज्या सभा नियोजित आहेत, म्हणजे GB असेल किंवा त्यांच्या काही मासिक सभा वगैरे असतील, दुसऱ्या काही नियोजित सभा असतील, तर त्यामध्ये इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन आहेत की जर आवश्यकता असेल त्याची आवश्यकता बघून जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच अशा सभा घ्याव्या. तर त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही. त्या पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना अजेंडा घेऊन तो इकडे प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि आल्यानंतर त्याची तपासणी करून त्या पद्धतीने त्यांना अटी शर्तीवरती मान्यता देण्यात येईल. 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तब्बल 18 वर्षांनंतर हा निकाल ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी दिला आहे. यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय. 2008 मध्ये कल्याण स्थानकावर मनसेनं मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. तसंच रेल्वेचं नुकसान केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भडकावणारं आवाहन केल्याचा दावा याचिकेत केला होता, परंतु न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. स्वतः राज ठाकरे आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या, परप्रांतीयांची भरती करू नका अशी भूमिका मनसेनं घेतली होती. यासाठी 2008 मध्ये मनसेनं तीव्र आंदोलन केलं होतं. यावेळी परप्रांतीयांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी आज सुनावणी पार पडल्यानंतर राज ठाकरेंना निर्दोष ठरवण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मारहाण केल्याचाही आरोप होता. सरकार पक्षाकडून जो पुरावा दाखल केला त्यावेळी आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळी तिथे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातील काही सरकारी पक्षाला सिद्ध करता आलं नाही. परप्रांतीय विद्यार्थी परीक्षेला आले होते याचाही पुरावा सरकारी पक्षाला देता आला नाही, असं वकिलांनी न्यायालयाबाहेर बोलताना सांगितलं. घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. आपण बघू शकतो एकंदर पाहिलं
ठाण्यातील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळील गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज पहाटे सुमारे 3:45 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील एक जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या जवानाचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 जवान जखमी झाले. या दुर्घटनेत काळू शंकर गाडेकर वय वर्ष 53 ठाणे महानगरपालिका आरक्षक तर सागर शिंदे वय वर्ष 43 ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानक अधिकारी यांचा मृत्यू झाला असून सुजित पष्टे ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानिक अधिकारी समीर जाधव तसंच तांडेल हे जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, जम्बो वॉटर टँकर, 2 रेस्क्यू वाहनं आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. अग्निशमन जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीमुळे भाजी मार्केटमधील दुकानांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगीचं प्रमाण आणि नुकसानीचं सविस्तर मूल्यांकन सुरू आहे.